नमस्कार. नमस्कार. आपण आता कोल्हापूरमधील जरगनगरमध्ये राहणारे श्रीयुत उत्तमराव पाटील यांना आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्यांना थायरॉईडचा त्रास होता आणि थायरॉईडच्या त्राससाठी कमी करण्यासाठी त्यांनी बरेच दिवस ॲलोपॅथिक औषधे घेतली आणि यानंतर आमचे यशोदीन फूड्स अँड बेवरेजेस या कंपनीकडून आम्ही त्यांना पिठाच्या स्वरूपात अन्नधान्याच्या पिठाच्या स्वरूपात काही आम्ही त्यांना पीठ दिलं, जे औषधीयुक्त काम केलं त्यानं. आपण आता त्यांचा अनुभव, अगोदर त्यांना काय त्रास होता, त्या औषधं कशी घेत होती, आमचे औषधं केव्हापासून घेतली आणि त्यांना त्याचा काय फायदा झाला, याचा अनुभव त्यांना काय आला, याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. हे आहेत उत्तमराव पाटील. उत्तमराव पाटील, नमस्ते. नमस्कार. आपल्याला थायरॉईड हा आजार बरेच दिवस होता आणि आपण त्यासाठी काही औषधोपचार करत होता. बरं. तर याविषयी थोडंसं आपल्याला थायरॉईड कधीपासून होता, त्याची लक्षणं तुम्हाला काय होती, औषधोपचार पूर्वी कसा होत होता, त्याचा फरक कितपत पडत होता आणि आमच्या यशोदीन फूड्स अँड बेवरेजेस या कंपनीकडून आम्ही तुम्हाला जी पिठाच्या स्वरूपामध्ये की ज्या पिठापासून तुम्हाला नाश्त्याचे पदार्थ करता येतात, की जसे उपीट, थालीपीठ, कटलेट, डोसा, आंबोळी आणि असे एक पीठ दिली आणि तेव्हा ते घेतल्यापासून आपल्याला त्याचा काय फरक पडला की नाही, किंवा कितपत फरक पडला, याविषयी थोडेसे आपला अनुभव सांग. नमस्कार. माझं नाव उत्तम पाटील. मी जयरानगरमध्ये राहिला आहे. मला गेली 6-7 महिन्यापासून थायरॉईडचा त्रास आहे. साधारण लॉकडाऊनच्या दरम्यान, जूनच्या दरम्यान मला वजन वाढायला लागलं. त्याचप्रमाणे डोळ्याला अंधार येणे, सुस्त असं अजगरासारखं असल्यासारखं वाटायचं. त्यामुळं मी ॲलोपॅथिक डॉक्टर अमित असं त्यांना दाखवलं होतं, पण त्यांच्या त्या गोळ्यामुळं काय असं जास्त काही इफेक्ट होत नव्हता. साधारण 6 महिने त्यांचं औषध घेतलं. त्याच्यानंतर आमचे एक रिलेटिव्ह म्हणजे डॉक्टर दिलीप खोत जे आहेत, त्यांनी असं सजेस्ट केलं की थायरॉईडचं औषध संदर्भात जे माझ्याकडं पीठ आहे त्याचा तुम्ही वापर करून बघा. त्याप्रमाणे मी साधारण डिसेंबरच्या दरम्यान 7 डिसेंबरच्या दरम्यान मी ते पिठाचा वापर चालू केला. आज 3 महिन्यांनी झालं त्याचा उपयोग करतो आहे. त्यामध्ये माझं वजन पण कमी झालेलं आहे. त्याप्रमाणे माझी नजर म्हणा किंवा सुस्तपणा याचं प्रमाण पण कमी आलेलं आहे. वजन पण माझं जो 87 किलो होतं ते आता 77 किलोला आलेलं आहे. साधारण 10 किलो कमी झालं आहे. आणि हे मला वाटते यशोदनच्या ज्या फूड बेवरेज पिठामुळंच ते शक्य झालेलं आहे असं मला वाटते. साधारण जूनमध्ये माझं वजन 87 आणि बी पी साधारण 140 86 होतं. ते आजच्या घडीला जर बघितलं, साधारण मी 1 तारखेला जे चेकअप केलं त्याच्यामध्ये माझं वजन 77 किलो आणि बी पी साधारण 109 आणि 68 पल्स आहे. त्यामुळे माझं बी पीची गोळीसुद्धा कमी झालेली आहे. आणि थायरॉईड जे होतं ते साधारण अबाव 100 होतं जूनच्या दरम्यान. ते आता 1 तारखेला मी जे चेकअप केलं त्यात -0.001ला आलेलं आहे. त्याचा इफेक्ट एवढा चांगला झालेला आहे की माझं थायरॉईडसुद्धा लेवल कमी झालेले आहे आणि आता मला फ्रेश वाटायला लागलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला दोन्ही इफेक्ट जाणवले. तुम्हाला जी लक्षणं होती तीच पूर्ण कमी आली. अधिक तुमचं लॅबोरेटरी रिपोर्टमध्ये सुद्धा जे काय रिपोर्ट्स होते त्यामध्ये सुद्धा सुधारणा अतिशय चांगली दिसलेली आहे. आता तुम्हाला फ्रेश वाटतं का? फ्रेश वाटतं. अच्छा. सकाळी मी रेग्युलर 5:30च्या दरम्यान फिरायला पण जातो. त्याच्यानंतर 5 किलोमीटर फिरून आल्यानंतर थायरॉईडची गोळी घेतल्यानंतर सुद्धा मग नाश्त्याचा सकाळी 8-8:30च्या दरम्यान मी नाश्ता करतो. त्यावेळेला जे डॉक्टर साहेबांनी पीठ दिलेलं आहे त्याचं मी साधारण भाकरी करतो. आता त्यांनी सांगितलेलं आहे थालीपीठ किंवा काही ऑप्शन दिलेले आहेत, त्यामुळे मी भाकरी करून खातो. त्या भाकरीचा मला फायदा झालेला आहे. अच्छा, तुमच्या भुकेवर त्याचा काय परिणाम झाला? भूक म्हणजे सकाळी मी 8-8:30 खाल्यानंतर
जास्तीत जास्त भूक काही लागत नाही, कारण ते भाकरीचा म्हणजे मोठ्या प्रमाणात हेवी नाश्ता केला असल्यामुळं दुपारी मी साधारण एक दोन चपात्या खातो फक्त. म्हणजे पूर्वीपेक्षा तुमचं जेवण कमी आहे. जेवण कमी आले आणि रिझल्ट चांगले आहेत. हां, म्हणजे जेवण कमी येऊन सुद्धा सुद्धा तुम्हाला अशक्तपणा वाटत नाही. अशक्तपणा वाटत नाही, थकवा काय वाटत नाही, थकवा वाटत नाही, फ्रेशपणा वाटत फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं. एनर्जेटिक वाटतं. बरं, म्हणजे या यशोदीन फूड्स अँड बेवरेजेस या कंपनीच्या या प्रॉडक्टवरती आपण समाधानी आहात का? समाधानी आहे मी, 100% समाधानी आहे. कारण रिझल्ट जर आता 3 महिन्यात जर बघितलं, मी आता घेऊन 3 महिने झालेले आहेत, तर त्यात माझं वजन म्हणा किंवा जडपणा म्हणा फार मोठ्या प्रमाणात कमी आलेलं आहे. आणि मला वाटते ज्यांना कोणाला थायरॉइड आहे त्यांनी हे औषध घ्यायला हरकत नाही, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. हां, हॅलो. मानेचं काय? आणि मानेचा जो माझा एक प्रॉब्लेम होता की थायरॉइडमुळं वजन वाढलं असल्यामुळे मान जड झाली होती, ती मागे किंवा या साईडला वळत नव्हती. ती आता वजन कमी आल्यामुळं आणि त्यामुळं आता सरळ किंवा आजूबाजूला मी बघू शकतो. हां, ठीक आहे. थायरॉइड असणाऱ्या पेशंटना आपण काय सुचवू इच्छिता? थायरॉइड असलेल्या पेशंटला मी सांगू इच्छितो की डॉक्टर दिलीप कोतालनी जे काय पिठाचं औषध तयार केलेलं आहे ते त्यांनी यशोदीन फूड्स. यशोधन फूड्स बेवरेज यांनी जे काही पिठाचं औषध तयार केलेलं आहे ते घेऊन बघण्यास काही हरकत नाही. मला वाटते त्याची नक्की रिझल्ट तुम्हाला मिळतील. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.